आमच्याकडे इथे दिवाळीची सुरुवात झाली आहे. ह्या दोघी जणी खोबरं किसतात, त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावा करंज्यांची तयारी. आणि इकडे राघव आणि त्याची आजी चकलीची तयारी करतात. ते सगळ्यात अवघड काम राघव सगळ्यात लहानपणी शिकतोय. राघव काय करतोय? चकली करतोय. आणि राघव कमी होता तर हाही मदतीला आलाय आमच्याकडे आता. आता राघव गेलाय तर ह्याची सुरुवात झाली इथे त्रास द्यायला. त्यालाच किसायचे. विराज तसं नाही करायचं. आगाऊ मुलेत. पट्टे देऊ 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 पट्टे. कढईमध्ये थोडंसं खोबरं भाजून छान असं गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं. इथे थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेत आम्ही. हे सुद्धा आम्ही करंजीमध्ये ऍड करणार आहे. आता ते आणि आम्ही ते ड्रायफ्रुट्स किसतोय. हे आमच्याकडे काहीतरी यंत्र आहे ड्रायफ्रुट्स किसायचं, त्यामुळे खूप इझिली ड्रायफ्रुट्स चॉप होतात आणि एकदम पातळ. ॲडजस्ट करू शकतो आपण आपल्याला हवे तसे. बघ किती छान झाले. त्याच्यामध्ये ॲडजस्ट करू शकतो आपण, पातळ जाड जसे हवे तसे आपण करू शकतो. हे कोणती ॲडव्हर्टाइजमेंटची व्हिडिओ नाही आहे. हे आम्हाला आवडले. तुम्हाला पण कुठे मिळालं तर घेऊन या. तो इथे करंजीच्या सारणासाठी केलेलं खोबरं छान असं गोल्डन ब्राऊन भाजून घेतलंय. ते इथे रेडी झालं. आता थोडं थंड होण्यासाठी ठेवलंय. आणि इथे आज आम्ही पाणीपुरीचा बेत केलाय. बिकॉज ते दोघे घरी जेवायला येत नाही, त्यांना खूप लेट होतो. सो आम्हाला हे सगळं चालून जातं आमच्या तिघींना. सो आम्ही आज मस्त हा प्लॅन केलाय पाणीपुरीचा. या पाणीपुरी खायला. आणि घरी केलेली पाणीपुरी कोणाकोणाला आवडते सांगा बरं. इथे आम्ही शेव आणली आहे, घरीच रगडा बनवला मस्त. आणि हे चिंचेचं पाणी, इथे पुदिन्याचं पाणी आहे. आणि हे सगळं प्रिपरेशन आमच्या ताईंनी केले. रेसिपी पाहिजे असेल हां, खूप छान लागते घरी केलेली अशी पाणीपुरी. नक्की ट्राय करून बघा. कांदा राहिलाय का चिरायचा. आणि पहिली प्लेट बाबांसाठी. बाबांच्यासारखं चमचमीत आवडतं, तर त्यांच्यासाठी पहिली प्लेट. आमच्या आई नाही खात, तर त्यांच्यासाठी भात आणि बाबांसाठी. आणि जरी हे असं शॉर्टकटमध्ये आमच्यासाठी झालं तरी मुलांचं जेवण असतं तरी बाकीचं सगळं चालूच असतं. असं काही नाही की हे केलं म्हणजे आमचं काम वाचलं जातं. बाबा जरा पाणीपुरी. दीदी व्हिडिओ काढतो. कशी लागते बाबा? कशी झाली? त्यांचा रिव्ह्यू छान आहे. बारीक रवा तुपावर खरपूस भाजून घ्यायचा सारणामध्ये टाकण्यासाठी करंजीच्या. ते बाकीचं तर सगळं रेडी झालंय. आता फक्त साखर आणि पिठी साखर आणि रवा ऍड करायचा. सारण झालं. आता भाजण्याची तयारी चालू आहे. त्यासाठी 4 वाटी रेंगचं तांदूळ मस्त भाजून घ्यायचंय. 4 वाटी तांदूळ, त्याच वाटीने 2 वाटी हरभरा डाळ घ्यायची. नंतर अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ अशी
दोन्ही मिळून 1 वाटी डाळ घ्यायची. त्याच वाटीने 1 वाटी पोहे भाजणीसाठी, थोडेसे धणे, थोडेसे जिरे. तांदूळ फक्त कलर बदलेपर्यंत भाजायचे. ते सांगून जास्त वाटलं काय होतं ते आम्हाला सांगतात असं. तर ती तांदूळ जर जास्त भाजले तर ती कडक होते, अशी खुसखुशीत होत नाही. म्हणून तांदूळ बारीक गॅसवरती गोल्डन ब्राऊन फक्त कलर बदलेपर्यंत भाजायचे. झालं बस. आली दिवाळी, आली दिवाळी. हा बघा आमच्या घरचा डान्स विराज नुसताच डान्स करत आहे. डान्स कर. उडदाची पण भाजायला लागेल ना. आणि हा त्यात साखर टाक ना. ही आमची पोरगी नुसती किचन किचन करत असते. त्यात साखर टाक ना, त्यात भरून टाक ना. मी तिकडे फिरते ना. प्लीज बोला. उद्या फ्रीज पुसून पहिले. झाले का मम्मी तांदूळ? नाही व्हायचेच नाही. अजून थोडेसे व्हायचे का? असे झाले त्याला अजून थोडेसे होऊन द्यायचे म्हणजे. काम पुराणा, वेळ पुराणा, काम संपेना. वेळ पुरत नाही, काम संपत नाही. मटकी भिजत घालून परवाला होईल ना. हो. हे बघा आता आम्हाला फ्रीज साफ करायचं आहे. खूप घाण झालाय. आता उद्यापासून साफ करून साफसफाई करून 15 दिवस पण नाही होत तर मग परत करायची वेळ येते. आता उद्यापासून तुम्हाला आमच्या घर क्लिनिंगचा व्हिडिओ दिसतील. उद्यापासून आम्ही घर क्लीन करणार आहे पूर्ण. वॅकन्सी असेल कामाची तर आमची 2 मुलं घेऊन जा. हा हे बघा. भयंकर म्हणजे त्यांच्याशिवाय तर आमचं कुठलंच काम होत नाही. भरपूर मदत होती त्यांची. आमच्या राघवला तर स्वयंपाक करायला खूप खूप आवडतो. सारखं किचन मध्ये चल चालू असतं त्याचं. नवीनच आमचं एक रेस्टॉरंट येणार आहे. राघव त्यामध्ये ज्युनियर शेफ्स असतील. राघव's किचन. कडाक नसेल ना मोठी. आता तांदूळ भाजून झालेत. राघव लागल ना बाळा. तांदूळ भाजून झाल्यानंतर 2 वाटी हरभरा डाळ भाजून घ्यायची. दूध नको ना. तू नाही देत गं, त्याची नको घाबरू. पाणी तर थोडं. मुगाची आणि उडदाची डाळ दोन्ही मिळून 1 वाटी. हलकीशी भाजायची. थोडी कडक होईपर्यंत. आणि आता हे 1 वाटी पोहे. छान कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे. इथे बघा राघवचं काय चाललंय. राघव विराज वाटा. आणि इथे धणे आणि जिरे थोडेसे भाजून ते सुद्धा भाजणीमध्ये टाकायचं. थोडेसे वास सुटेपर्यंत. इथे धने आणि जिरे त्यांचा असा खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचं. भाजणीमध्ये धने जिरे टाकल्यावर अजून छान लागतं टेस्टला. गॅस संपला. आणि हे बघा आमचा गॅस संपत आला. आता भाजणी आणि करंजीचं झालं. आणि इथे आमच्या मोठ्या बाळाला आता झोप आली.
त्याला दात येत आहेत म्हणून तो असा सारखा तोंडात बोलतो. त्याचे खूप दुखतात दात. नेमकी घातली. विराज काय चाललंय? विराज खाली बस, फोन नाही बघायचा. इथे बघा विराज आणि त्याची मोठी आई, त्यांची काय मस्ती चालू आहे. हा ऐकायचं असं बस. ए विराज, रात्रीचे 10:30-11 वाजले तरी ह्यांची झोपायची काही चिन्ह नाहीये. काय करतोय विराज? शाबासकी देतोय का? तर ते मुलांनी अशी खेळणी टाकली, पसारा करून सगळीकडे ठेवलाय. सो आता हे झालंय, सगळं झालंय आजचं. आणि आता उद्या करंजा वगैरे करायचेत. सो कसा होता आजचा दिवस, कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. बाय, गुड नाईट.